माझा मुलगा या अंगणवाडीमध्ये येतो, पण या अंगणवाडीमध्ये व्यवस्था तशी नाही आहे मुलांसाठी। बाहेर मुलं सर्व माझे वॉशरूमला जातात, बाहेर रस्त्यावर बसतात, रस्त्यावरची धूळ अंगणवाडीमध्ये येते, पत्र्यांना होल आहेत, पावसाळ्यात सर्व पाणी अंगणवाडीमध्येच येतं, खिडक्या व्यवस्थित नाही आहेत, भिंतींना तडे गेलेले आहेत, किचनसुद्धा व्यवस्थित नाही आहे, अंगणवाडीमध्ये पाणीसुद्धा नाही आहे। बाई काय करतात, मुलांच्या बाटलीमधले पाणी गोळा करून ते पिंप धुण्यासाठी वापरतात, मुलांचे हात धुण्यासाठी वापरतात। खिडकीतून हवा यायला पण जागा नाही आहे, लाईट नाही आहे, गरम झाल्यावर मुलं कशी उन्हाळ्यात बसणार? आधीच उन्हाचा पारा एवढा वाढलेला असतो, घरातच बसू वाटत नाही, तर मुलं एवढ्या गरमीत कसे बसणार? मुलांच्या शरीरावरती खूप परिणाम होतात त्याचे। माझ्या इथं ही अशी दुरावस्था असल्यामुळं आणि ब्लॅकबोर्डवर व्यवस्थित नीट मुलांना लिहिता येत नाही आणि त्यांना व्यवस्थित बसायला पण इथं जागा नसल्यामुळं पालक लोक पण निरुत्साही आहेत आणि मुलांना पाठवत नाहीत। अंगणवाडीमध्ये पाठवायचं म्हटलं की थोडासा प्रॉब्लेम येतो। जे काय आहे ही सोय व्यवस्थित व्हावी, त्याच्यामुळे मग जेणेकरून आम्ही मुलांना अगदी बिनधास्तपणे अंगणवाडीमध्ये पाठवू शकू। अंगणवाडीमध्ये पायाभूत सुविधा, मुलांची सुरक्षितता आणि खेळातून मुलांचं शिक्षण, त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये ज्या टीचर्स आणि उदाहरणार्थ मदतनीस आणि सेविका आहे, मुलांच्या शाळापूर्व तयारीबाबत जागरूक करणं, त्यांना त्याबाबत अधिकाधिक ज्ञान माहिती देणं ह्याची अत्यंत गरज आहे। आणि ह्या सर्व गोष्टींवर विचार करून आम्ही तळेगावमध्ये 2 चाइल्ड फ्रेंडली म्हणजेच बालस्नेही अंगणवाडी बनवलेल्या आहेत। ह्या अंगणवाडीमध्ये आधी खूप मला प्रॉब्लेम होता। आधी सगळ्यात दरवाजे खिडक्या सगळं तुटलेल्या होत्या, वर्गाला रंगरंगोटी नव्हती, त्यामुळे मला खूप अडचणींना तोंड द्यावं लागत होतं आणि मुलांची संख्यासुद्धा कमी होती। पण होप संस्थेने आम्हाला खूप सहकार्य केलं। तळेगावमध्ये यावर्षी एकूण 572 मुलांसोबत 42 टीचर आणि हेल्परसोबत तसेच 572 कम्युनिटीसोबत आणि 572 पालकांसोबत आपण काम करत आहोत। अंगणवाडीमध्ये बरेच वेगवेगळे प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात, जसे की TOT शिक्षकांना आणि मदतनीस यांना दिली जाते। त्याचप्रमाणे मुलांची स्कूल रेडीनेस प्रिपरेशन, तयारी कशी करून घ्यायची आहे त्या संदर्भातील ॲक्टिव्हिटीबाबत आपण टीचर्सला ट्रेनिंग दिलेलं आहे। शाळापूर्व तयारीसाठी पुस्तकं दिली, त्या पुस्तकांचा पालकांना आणि मुलांना ॲक्टिव्हिटीसाठी खूप फायदा होतो। बुक आम्हाला दिले, त्यामुळे मुलांना खूप फायदा होतो, मुलांना हाताळल्यामुळे त्यांना बरीचशी माहिती होते त्याच्यातून। तसंच आत्तापर्यंत अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मॅनेजमेंट कमिटी ही कुठल्याही अंगणवाडीमध्ये नव्हती, पण होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन कडून अंगणवाडीमध्ये प्रथमतःच अंगणवाडी मॅनेजमेंट कमिटीची स्थापना करण्यात आली आहे। याला सेशन घेऊन आमच्यात जी कमतरता होती ती त्यांनी भरून काढली आणि पालकांसाठी आणि मुलांसाठी जे सेशन होतं ते खूप सुंदर होतं आणि त्याच्यातून आम्हाला खूप बरंचसं शिकायला मिळतं, कारण ते काही ॲक्टिव्हिटी आम्हाला माहिती नव्हत्या, तरीसुद्धा त्या ॲक्टिव्हिटी आमच्याकडनं करून घेतल्या आणि आम्ही त्या मुलांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोचवल्या। शिकण्यासाठी असं ABCD वगैरे लिहिली, वार लिहिलेत, महिने लिहिलेत, त्यामुळे मुलांची प्रगती व्हायला लागली, कारण मुलं बघून बघून वाचायला लागलेत आणि त्यांचे पाठांतर पण व्हायला लागले, मुलांना पण आनंद व्हायला लागला शाळेत यायला। मुलगा येत नव्हता शाळेत, पण आता चल म्हणून मला सोडव शाळेमध्ये, आनंदाने येतो, व्यवस्थित बसतो। प्रायव्हेट पाठ किती आहे? 4। कोणते कोणते? फोर, छाती, शीची जागा, फुलची जागा। आपल्या प्रायव्हेट पार्टला जर कोणी टच केला तर काय करायचं? नाही बोलायचं आणि दूर बघायचं आणि मदत मिळेपर्यंत सांगत राहायचं। त्या अंगणवाड्यातील जे पालक आहेत ते विशेषतः कामगार वर्गातील आहे। 80% पालक हे निरक्षर पालक आहेत, शिक्षणाची कमतरता आहे,
त्या पालकांना देखील आपण त्यांच्या शिक्षणाबाबत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत आपण जागरूक केलेलं आहे. सांगायला आनंद होतोय की मुलांबरोबरच पालकांमध्ये हा बदल झाला, तसाच बदल आमच्या अंगणवाडीतील मदतनीस आणि सेविका आहेत त्यांच्यामध्ये पण झालेला आहे. आतापर्यंत मी सांगितलेला बालस्नेही अंगणवाडीतील हा एकदम सकारात्मक जो बदल आहे की नाही, हा 2 अंगणवाड्यांमध्ये झालेला आहे आणि असाच बदल आपल्याला इतर अंगणवाड्यांमध्ये देखील करण्याची खूप आवश्यकता आहे. कारण शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे.